क्लास 10th चॅप्टर नंबर 3 अरिथमॅटिक प्रोग्रेशन. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण एक्झरसाइज प्रॅक्टिस सेट 3.2 मधलं पहिलं उदाहरण पाहिलं आहे. एक ॲक्टिव्हिटी पूर्ण केलेली आहे. आता त्याच एक्झाम्पलमधलं आपण दुसरी ॲक्टिव्हिटी पूर्ण करू, म्हणजे तुमचं चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. ठीक आहे. आता पहा, या ठिकाणी तुम्हाला एक अरिथमॅटिक प्रोग्रेशन दिलेलं आहे 3, 6, 9, 12 आहे की नाही. आणि आपल्याला ती ॲक्टिव्हिटी आता त्या बॉक्समध्ये ते नंबर सुटेबल नंबर त्या ठिकाणी लिहायचा. अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये T1 म्हणजे प्रथम पद, फर्स्ट टर्म या ठिकाणी किती दिलेलं आहे बघा. फर्स्ट टर्म दिलेला आहे 3. मग या T1 च्या बॉक्समध्ये येईल 3. ठीक आहे. T2 म्हणजे सेकंड टर्म 6, T3 थर्ड टर्म 9 आणि T4 12. ठीक आहे. आता T2 मायनस T1 सेकंड टर्म आहे 6, म्हणजे 6 मायनस फर्स्ट टर्म 3 इक्वल्स टू 3. त्याच्यानंतर आहे T3 मायनस T2ची व्हॅल्यू आहे 9 मायनस T2ची व्हॅल्यू आहे 6 इक्वल्स टू ऑल्सो 3. त्याच्यानंतर दिलेलं आहे T4 मायनस T3 म्हणजेच 12 मायनस 9 इक्वल्स टू ऑल्सो 3. तपा कॉमन डिफरन्स D इक्वल्स टू कॉन्स्टंट आलेला आहे 3, म्हणजे D इक्वल्स टू किती तर 3. D इक्वल्स टू 3 झालं. आता पहा, अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे उदाहरणं पण सोडवता येईल. आणि ते ॲक्टिव्हिटी तुम्ही पूर्ण करायची आहे. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 2 काय म्हटलेलं आहे पहा. डिसाइड व्हेदर फॉलोइंग सिक्वेन्स इज ॲन अरिथमॅटिक प्रोग्रेशन, इफ सो फाइंड द 20th टर्म ऑफ द प्रोग्रेशन. आता पहा, तुम्ही पहिले ठरवायचं आहे की हे खाली दिलेलं सिक्वेन्स आहे तो अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे किंवा नाही. आणि जर का तो अरिथमॅटिक प्रोग्रेशन असेल तर त्या अरिथमॅटिक प्रोग्रेशनचा 20th नंबरचा टर्म काढायचा आहे, म्हणजे 20व्या क्रमांकाचं पद काढायचं. आणि 20व्या क्रमांकाचं पद काढण्यासाठी आपण फॉर्म्युला याआधी पाहिलेला आहे. हे सिक्वेन्स दिलेलं आहे आपल्याला, आणि या सिक्वेन्समध्ये तुम्हाला लिहिता येईल T1 इक्वल्स टू, लक्ष द्या सोडवायचं कसं. T1 इक्वल्स टू तुम्हीच सांगायचं आहे किती आहे -12. T2 इक्वल्स टू किती आहे -5. T3 इक्वल्स टू किती आहे 2 आणि T4 इक्वल्स टू 9 आणि सो ऑन. ठीक आहे. आता आपण 2 जरी कॉमन डिफरन्स काढले तरी आपल्याला पुरेसं आहे, आपल्याला अंदाज येऊन जाईल की हे अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे किंवा नाही. मग काय करायचं आहे, आता पहिले कॉमन डिफरन्स जर कॉन्स्टंट असेल तर तो अरिथमॅटिक प्रोग्रेशन असतो. आपण काय करू, D इक्वल्स टू काढायचं आपल्याला, म्हणजेच T2 मायनस T1 इक्वल्स टू T2ची व्हॅल्यू किती आहे -5 मायनस T1ची व्हॅल्यू किती आहे -12 इक्वल्स टू -5 प्लस 12 इक्वल्स टू 7. ठीक आहे. D इक्वल्स टू किती आलं 7 आलं. तसंच आता आपण T3 मायनस T2 करून पाहू. T3 मायनस T2 करा. T3 मायनस T2, T3ची व्हॅल्यू किती आहे 2 मायनस T2ची व्हॅल्यू किती आहे -5. ठीक आहे. म्हणजेच 2 मायनस इंटू मायनस प्लस 2 प्लस 5 मीन्स 7. हे पण 7 आलं. त्याच्यानंतर आपण पुन्हा पाहू T4 मायनस T3 मायनस T3 इक्वल्स टू T4ची व्हॅल्यू किती आहे 9 मायनस 2 इक्वल्स टू 7. इथं पण कॉमन डिफरन्स 7 आलं. देअरफॉर D इक्वल्स टू किती D इक्वल्स टू 7. हे कसं आहे कॉन्स्टंट आहे. हे कसं आहे हे कॉन्स्टंट आहे, आणि हे कॉन्स्टंट असल्यामुळे दिलेलं सिक्वेन्स हे अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. देअरफॉर आपल्याला लिहिता येईल दिस इज द अरिथमॅटिक प्रोग्रेशन. देअरफॉर धिस सिक्वेन्स इज द अरिथमॅटिक प्रोग्रेशन. आपण आज इथं लिहायचं धिस सिक्वेन्स इज ॲन अरिथमॅटिक प्रोग्रेशन. ठीक आहे. हे सिक्वेन्स काय आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. आता हे अरिथमॅटिक प्रोग्रेशन जर असेल तर मग या सिक्वेन्समधलं या अरिथमॅटिक प्रोग्रेशनचा 20th क्रमांकाचा टर्म आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. मग कसं काढायचं पहा. या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, A इक्वल्स टूची व्हॅल्यू म्हणजे फर्स्ट टर्म, A मीन्स फर्स्ट टर्म. T1 इक्वल्स टू आपल्याला माहीत आहे, T1लाच आपण फर्स्ट टर्म म्हणजे A म्हणतो. A इक्वल्स टू किती दिलेला आहे -12. ठीक आहे.
आणि n इक्वल्स टू तुम्हाला माहीतच आहे 20th टर्म म्हणजेच nची व्हॅल्यू दिलेली आहे. ठीक आहे. आणि d इक्वल्स टू तुम्ही काढलेला आहे, d इक्वल्स टू 7. ठीक आहे. आता फॉर्म्युला लिहायचा. पहिले काय करायचं, फॉर्म्युला लिहायचं. फॉर्म्युला काय आहे, Tn इक्वल्स टू a प्लस इन ब्रॅकेट n मायनस 1 d, हा फॉर्म्युला आहे. आता या फॉर्म्युल्यात आपण किंमत ठेवायची. आता टी वर लिहिली किंमत पहा, Tn ची किंमत 20 आहे. T20 इक्वल्स टू याची व्हॅल्यू -12 प्लस इन ब्रॅकेट 20 मायनस 1 इंटू 7. ठीक आहे. हां, आता पहा किंमती काढा. -12 ॲज इट इज प्लस 20 minus 1 means 19 into 7 equals to -12 as it is. आता यांचं मल्टिप्लिकेशन करा. प्लस 7 9 जा 63 कॅरी 6, 7 1 जा 7 and 6 13, 133 -12. करा मग सबस्ट्रॅक्शन करा. 3 मधून 2 गेले 1, 3 मधून 1 गेले 2 आणि 1 ॲज इट इज 121 आहे की नाही. T20 इक्वल्स टू किती मग, T20 इक्वल्स टू 121 121. अशा पद्धतीने तुम्हाला सगळे उदाहरणं सोडवता येतील आणि ते सोडवायचे. ठीक आहे. बाकीचे उदाहरणं सोडवून आपल्या ग्रुपवर पाठवा. थँक्यू.